नाशिक रेल्वेच्या उभारणीसाठी ज्या काही घटना गेल्या काही दिवसामध्ये घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, आपली मागणी मांडण्यासाठी आज आपण सर्वजण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रास्ता रोकोचं आंदोलन या ठिकाणी करतो. पुणे नाशिक रेल्वे झाली पाहिजे ही आपल्या सगळ्यांची खूप वर्षापासूनची मागणी. आज पाहिलं तर मुंबईवरून गुजरात आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वे आहेत. मुंबईवरून पुण्यावरून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे आहेत. अँब्युलन्सला जागा करून द्या. आहे जागा. आणि ही मागणी आपली तसं पाहिलं तर पुण्यावरून अहमदनगरला किंवा मनमाडला जायचं असलं तरी दौंड मार्गे रेल्वेची सोय आहे. फक्त एकच मार्ग जो राहिलेला होता तो तळेगाव पासून पुण्याला जी रेल्वे जाते तर त्या रेल्वेमध्ये पुण्यापासून नाशिकला जाणारी जर रेल्वे आहे आपण जर या ठिकाणी सुरू केली तर त्याचा फायदा या भागातल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि विशेष करून शेतकऱ्यांना या रेल्वेचा फायदा त्या ठिकाणी जास्त होणार. शेतकऱ्यांचा माल जलद गतीने परदेशामध्ये गेला पाहिजे त्याच्यासाठी खेडला विमानतळाची योजना सुद्धा आखली गेली होती. परंतु काही कारणामुळे खेडचा विमानतळ होऊ शकला नाही आणि तो आता पुरंदरला, सासवडला त्या ठिकाणी गेलेला. आता विमानतळ तिकडे गेला तर आपली मागणी हीच होती की पुण्यापासून तर नाशिकला जाणारी रेल्वे जर झाली तर निश्चित इथल्या शेतकऱ्याचा माल नाशिक पर्यंत जाईल आणि नाशिकहून पुढची जी कनेक्शन्स आहेत, मग मराठवाड्यामध्ये जाणारी कनेक्शन्स असतील किंवा आणखीन उत्तरेकडे जाणारे कनेक्शन्स असतील, हे सगळी कनेक्शन्स त्या ठिकाणी जोडली जातात. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून या भागातल्या जनतेची ही अपेक्षा आहे. 2004ला आपले ज्येष्ठ नेते माननीय शिवाजीराव आढळराव पाटील या विभागाचे खासदार झाले आणि त्यांनी या पुणे नाशिक रेल्वेच्या साठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला. त्याला काही यश येत नव्हतं. नंतर भारत सरकारने एक आपली भूमिका बदलली आणि भारत सरकारने सांगितलं की 50% खर्च राज्य सरकारने केला पाहिजे, 50% खर्च आम्ही केंद्र सरकार करू. 2008-9 मध्ये मी राज्याचा अर्थमंत्री झालो होतो
मला एकच अर्थसंकल्प मांडायला मिळाला, एक अंतरिम निवडणुकीच्या आधीचा आणि एक निवडणुकीच्या नंतरचा. आणि मला तुम्हाला सांगायला हे मनापासून अभिमान आहे की राज्याचा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन ही गोष्ट केली होती की पुणे नाशिक रेल्वेचा जो 50% आर्थिक भार आहे तो आर्थिक भार आम्ही महाराष्ट्र सरकार उचलायला तयार आहे. आणि तशी तरतूद सुद्धा तसं आपण केंद्र सरकारला कळवलं सुद्धा. परंतु 2009ला मी विधानसभेचा अध्यक्ष झालो, पण दिल्लीमध्ये वेगवेगळ्या घटना घडत होत्या. शिवाजीराव एकदा दोनदा तीनदा खासदार झाले, त्यांनी आपला पाठपुरावा चालूच ठेवला आणि त्यावेळेला बरंचसं काम पुढे गेलं होतं. परंतु त्यांना मग लोकसभेमध्ये थांबायला लागलं. डॉक्टर अमोल कोल्हे या भागामधून दिल्लीला निवडून गेले खासदार म्हणून. डॉक्टर कोल्हेंनी सुद्धा या प्रकल्पाचा पाठपुरावा तेव्हापासून सुरू ठेवलेला आहे. शिवाजीराव पण प्रयत्न करतायत आणि मी देखील माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. संगमनेरचे सत्यजित तांबे प्रयत्न करतायत, सिन्नरचे आमदार प्रयत्न करतायत, समीर भाऊ भुजबळ पार्लमेंटमध्ये असताना त्यांनी सुद्धा या प्रकल्पाचा आग्रह धरलेला होता. आणि ते सगळं जे प्रेशर तयार झालं होतं त्या प्रेशर मधून ही रेल्वे कशी पुढे जाणार हे त्या ठिकाणी पुढे जात होतं. परंतु मध्यंतरी एका कार्यक्रमाला शिरूरच्या एका कंपनीमध्ये रेल्वे मंत्री आले होते, वैष्णवजी. मुख्यमंत्री होते, मी होतो. मुख्यमंत्री लवकर जरा निघून गेले, त्यांना जायचं होतं कार्यक्रमाला. अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे मंत्री आणि मी एकत्र जेवायला बसलो. त्यावेळेला मी त्यांच्याकडे हा विषय काढला की वैष्णवजी हा आणि लेखी निवेदन सुद्धा देण्यात येतं. हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. या भागातल्या लोकांची मागणी आहे आणि म्हणून याला गती दिली पाहिजे. तुम्ही मला सांगा, पाहिजे तर आवश्यक असेल तर मी दिल्लीला येऊन तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. पण काय झालं माहित नाही. रामजरगाववरून केंद्रीय रेल्वे मंत्री निघाले, पुण्याला रेल्वे स्टेशनला एका कार्यक्रमाला गेले. माझी बातमी आधीच आली होती. पुण्याच्या कार्यक्रमात रेल्वे मंत्र्यांनी मला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की पुणे नाशिक रेल्वेचा आता तुमचा प्रकल्प रद्द झालेला आहे, तो आम्ही आमच्या लिस्ट मधून काढून टाकलेला आहे. आणि ती घोषणा त्यांनी जाहीरपणानं त्याच दिवशी पुण्याला गेल्यानंतर तिथं ती घोषणा केली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे जे संबंधित लोक आहोत या प्रकल्पाशी, आम्ही सगळ्यांनी त्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही उचलला. त्यावेळेला आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉक्टर काकोडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि मुख्यमंत्र्यांशी ज्यावेळेला माझं बोलणं झालं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा जीएमआरटीचा प्रोजेक्ट, त्याच्यामुळे निर्माण होणारं घर्षण या रेल्वेमुळे या जीएमआरटीच्या प्रोजेक्टला अडथळा निर्माण होतो, म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय रद्द केलेला आहे प्रकल्प. मी त्याला सांगितलं असं होत नाही. जगामध्ये अशा अनेक ठिकाणी आर्थिक व्हायबिलिटीचा विचार नका करू, पण प्रकल्प रद्द करताना टेक्निकल व्हायबिलिटी याची बसते की नाही याचा विचार करा. आणि त्याच्यासाठी अमेरिकेमधल्या एका शास्त्रज्ञांचं जे लेखी ओपिनियन मी मागवलं होतं ते ओपिनियन त्यांना त्या ठिकाणी दिलं आणि मग या जीएमआरटीच्या संदर्भामध्ये पुन्हा हा प्रकल्प कसा करता येईल याच्यासाठी
डॉक्टर काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. त्या कमिटीचा अहवाल यायचा तेव्हा येईल. त्याच्यानंतर प्रकल्प पुढे कसा घेऊन जायचा. पण दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने आणखीन एक निर्णय घेतला की पुण्यापासून हा प्रकल्प या मार्गे जो जाणार होता त्याच्याऐवजी आता हा प्रकल्प रांजणगाव आणि त्या परिसरामधून अहमदनगरला नेऊन तिकडून अहिल्यानगरहून तो प्रकल्प नाशिकला जोडायचा असं काहीतरी त्यांनी नियोजन केलेलं. कारण जशी मुंबईवरून गुजरातला जाणारी बुलेट ट्रेन करतायत तशीच मुंबईवरून पुण्यावरून साऊथला जाणारी अतिजलद रेल्वे करायचं त्यांच्या डोक्यामध्ये आहे. आता त्याच्यावर आमचा सगळ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. माझं डॉक्टर अमोल कोल्हेंशी पण बोलणं झालं. अमोल कोल्हेंना ही सगळी परिस्थिती माहिती आहे. काल रात्री बंटी पाटलांचं आणि अमोल कोल्हेंचं पण बोलणं झालं. बंटी पाटलांनी त्यांना सांगितलं की जर हा आपल्या भागातला प्रकल्प आहे तर तुम्ही सगळ्या आमदारांना घेऊन एकदा बसा, स्पष्ट भूमिका सांगा काय, आणि मग त्या भूमिकेमधून हा प्रकल्प पुढे कसा न्यायचा हे आपण त्याच्यामध्ये ठरवू. अमोल कोल्हेंचं आता आपलं आंदोलन चालू असताना फोन आला होता. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार उद्या सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली देशाच्या पंतप्रधानांना भेटणार. अमोल कोल्हेंनी सांगितलं की हा या प्रकल्पाबद्दल मी उद्या हा विषय पंतप्रधानांच्याकडे काढतो. आधी पण एक बैठक रेल्वे मंत्र्यांच्या बरोबर झालेली आहे, पण हा प्रकल्प मार्गी लागेल अशी काही अवस्था काही फार दिसत नाही. आता दिल्लीत जे काय व्हायचं ते होईल. आपण 50% पैसे पण सहन करायला तयार होतो. आपण सगळे प्रयत्न केलेले. मग आपल्या खासदारांनी आढळराव पाटलांनी प्रयत्न केले, अमोल कोल्हेंनी प्रयत्न केले, बाळासाहेब थोरात प्रयत्न करतायत, सत्यजित तांबे प्रयत्न करतायत, आमचे सिन्नरचे आमदार प्रयत्न करतायत, भुजबळ साहेब प्रयत्न करतायत. सगळ्यांचा प्रयत्न. पण केवळ राजकीय लोकांना हा प्रकल्प पाहिजे याच्यापेक्षा हा प्रकल्प जनतेला पाहिजे का नको याच्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण रस्त्यावर आलेला आंदोलन करतो. खरं तर आम्ही सत्तारूढ पक्षातले लोक आहोत. आम्ही आंदोलन करून एखादा प्रश्न सोडवू असं नाही. आम्हाला माहिती आहे कुठं नक्की कळ दाबली की कुठं रग लागते आणि कुठं रग लागली की कसा प्रश्न सुटतो आणि मग तेच काम आपल्याला करायचं. तरी सुद्धा जनमानसामध्ये विशेषतः तरुण पिढीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींमध्ये हे आंदोलन केल्याच्या नंतर काय होतं हे दिल्लीतल्या आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण या देशामध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणून कोणाला विरोध म्हणून नाही, कोणाशी बाजू ओढायची म्हणून नाही, काहीतरी लोकांचा गैरसमज किंवा समज करून द्यायचा म्हणून नाही, कुठल्याही राजकीय हेतूशिवाय या भागाचं भवितव्य चांगलं करणारा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून या प्रकल्पामध्ये आज कमी लोक कदाचित हजर असतील, पण या प्रकल्पामध्ये हजर असणाऱ्या लोकांच्या पेक्षा या दोन्ही तिन्ही चारही तालुक्यामधून उठाव झाला पाहिजे की आम्हाला हा प्रकल्प पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि तो प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करू. या पुढच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला साथ घालू तेव्हा तेव्हा तुम्ही आपल्या मर्जीने या ठिकाणी आलं पाहिजे आणि या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला पाहिजे. एवढंच मी आज या निमित्तानं सांगतो. आणि अधिक न बोलता अधिक लोकांची गैरसोय न करता मी या ठिकाणी थांबतो आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांना विनंती करतो आपण अतिशय शांततेच्या मार्गानं आपापल्या कामाला आपापल्या घरी परत जावं. एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.